चला दोनकार संघाला विनंती असेल एक 12वा प्रतिनिधी अर्थात GT स्पोर्टच्या लाईव्ह माध्यमात यूट्यूबचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जातं, त्यामुळे अन्यथा कोणती अशी तुमचं नाव किंवा असं कोणतं काही विलंब व्हायला नको, म्हणून तुम्हाला एक विनंती असेल 12वा खेळाडू नक्कीच पॅव्हलियन बॉक्समध्ये पाठवायचा आहे. स्ट्राईक एंडला असणार आहे राहुल बघायला गेलं तर आता 38 धावा आणि 5 विकेट अशी ज्या सिरीजमध्ये कामगिरी करत आलेला आहे. बघूया पंचांचा इशारा येतोय, सामना मात्र सुरू होतोय. प्रथम गोलंदाज जय बजरंग वलके संघातून विनायक भगत, विनायक टू राहुल. बघूया कशा पद्धतीने खेळतोय राहुल. पहिला चेंडू हाताळताना, पहिला चेंडू राहुल याला काही समजत नाही. पहिला चेंडू जातोय निर्धाव. 3 षटकाची मात्र लढत ही मात्र एक रोमांचक लढत असणार आहे, फाईट लढत असणार आहे. आणि जवळ मी पाहिलं तसं मला दिसतं निवी संघाने उपस्थिती मात्र नोंदवली असे काही दिसतोय चित्र. बघूया पुन्हा एकदा सुंदर असा पहिला टटवलेला आहे आणि चेंडू मात्र जर गॅप असं खेळपट्टी आहे ना, चेंडू तुम्ही गॅप मध्ये टाका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतं वलके संघाकडून. धावसंख्या होतोय 6. प्रथमच स्ट्राईक एंडला अर्थातच चेतन मोरेची जर खेळी पाहिली तर मला थोडीशी जवळून थोडीशी त्यांची खेळी चांगली खेळी मला तर नक्की वाटतं. अशा पद्धतीने त्यांची खेळी होत असतं. बघूया तसं काय होतंय का या मैदानात. पहिल्यांदाच त्यांना नक्की त्या खेळपट्टीचा अनुभव असेल. विनायक टू चेतन मोरे. आता मात्र चेंडू मात्र भिरकावून देतोय. नो मॅच लाईनला चेंडू पडतोय आणि चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स जवळ सीमारेषेच्या बाहेर 4 रनसाठी. कमॉन
आत्ता मात्र ताडवाडी गावाच्या साईडून एंड येतोय. हा मात्र एंड सुनील पाटील मात्र स्वीकारतोय. सुनील पाटील जी गोलंदाजी पाहिली, चांगली गोलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाज हा मानला जातो या विभागात. PNP चषक असू द्या, आमदार चषक असू द्या, मुरुड प्रीमियर लीग असू द्या, अन्यथा कोणती गावासाठून खेळत असताना त्याची कामगिरी नक्कीच ही चांगली होत असं. अशा पद्धतीचा सुनील पाटील एक उत्कृष्ट गोलंदाज वलके संघाकडून. बघूया तेवढंच चांगला एक स्टार फलंदाज अर्थातच धोणकार संघातला प्रभुत्व हा नक्कीच हे मोठे फटक्यासाठी जाणला जातो. त्यांचे इरादे हे मात्र नक्कीच आपल्याला समजून येतात. अशा पद्धतीने चेतन मोरे नक्कीच पहिला चेंडू फेस करताना पहिला चेंडू मात्र भिरकावून देते सीमारेषेच्या बाहेर 4 रनासाठी. धाव संख्या होते 10. येणारे अजून सुद्धा 2 षटक मात्र शिल्लक असणार आहे. चांगली स्थिती थोडीशी मानावी लागेल. राहुल मात्र काही सस्त्यात बाद होतोय. बघूया येणारे अजून सुद्धा 12 चेंडू मात्र शिल्लक आहे. सुनील पाटील एक असा स्पेस आणि एक सुंदर असा लाईन मध्ये गोलंदाजी टाकणारा. आता मात्र चेंडू मात्र येतोय, सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. संकल्प घेऊन आलाय वलके संघाला. एक त्याही नक्कीच संकल्पनेला मोका दिलेला या काही हंगामात, त्याचा तो भरपूर साधा फायदा घेतलेला आहे. संकल्पने चांगली कामगिरी जर तुम्ही त्याची बघत असाल तर चांगली कामगिरी होते निश्चितच. काही टुर्नामेंट जर पाहत असाल, प्रथम स्ट्रायकरला सुनील पाटील, तो चेतन मोरे सुनील पाटील हे थोडीशी काही त्यांच्या परिचयातलं असं नक्कीच त्यांचं असं काही आहे. बघूया कशा पद्धतीने स्पेल करतोय. पहिला चेंडू फेल करताना आणि आता स्वीप मध्ये काहीसा वेगळ्या पद्धतीने खेळत असताना चेतन मोरे मात्र बॅट चेंज घेऊन जाते. एक धावसंख्या रोखू शकत नाही. वाढती धावसंख्या होते 1 बाद 12 अशी काही स्थिती आहे. काहीशी जो चेतन मोरे जर फटका खेचला तो थोडासा काही होईना, थोडासा नाराज करणारा सगळा फटका होता. बघूया येणारे अजून सुद्धा 10 चेंडू मात्र शिल्लक असणार आहे. धाव संख्या तुम्हाला 40 प्लस ही नक्कीच मला माझ्या मताने असावे लागणार. का नाही तेवढे स्टार फलंदाज अर्थातच जे बजरंग वलके संघा सुद्धा आहेत आणि तेवढी चांगली गोलंदाजी जे हनुमान तोंडकर संघा सुद्धा आहे. बघूया आता मात्र काहीसं जकडून ठेवते. सुनील पाटीलनी जेव्हा सुरुवातीच्या टुर्नामेंट खेळता बसण्याचा हा एंड त्यांनी सुद्धा चॉईस केले. मला वाटतं त्याच्याच मते त्यांनी चॉईस केले. त्यांना ठाऊक आहे ह्या स्पेलमध्ये विकणार सुद्धा चांगली गोलंदाजी टाकू शकतो. अशा पद्धतीने त्यांनी स्पेल चॉईस केला आणि तेवढी कामगिरी मात्र त्यांची पाहायला मिळते. सुंदर कामगिरी सुनील पाटील यांची. प्रभुत्वाला काही जकडून ठेवलेला आहे. आता मात्र प्रभुत्व, सुंदर गोलंदाजी. सुनील पाटीलला खेळायचं हे मात्र काहीच फलंदाजाला काही समजत नाही आहे. चांगली एवढी गोलंदाजी PNP चषकात किंवा आमदार चषक असू द्या, कोणत्या चषक असू द्या, त्यांची कामगिरी एक 8, 10, 6 धावसंख्येची ओव्हर हे निश्चित टाकत असतात. आतापर्यंत सुद्धा एवढी चांगली त्यांची कामगिरी होते सुनील पाटील यांची. प्रभुत्व याला काही समजत नाही आहे. प्रभुत्व पहिल्या दिवसाचा नक्कीच हिरो जरी म्हटलं तरी काय हरकत नाही, पण आताच्या काळात थोडीशी नाराजी कामगिरी करतोय प्रभुत्व. बघूया पुन्हा एकदा सुनील टू प्रभुत्व. बरोबर
चा विचार केला वारंवार त्याची वावा मी करतोय कारण तशी त्याची भेदक गोलंदाजी भेदक त्यांचा मारा अशा कामगिरीमध्ये फक्त त्यांनी मला वाटतं एक विकेट घेऊन फक्त 3 धावा अशी गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. उत्कृष्ट गोलंदाज सुद्धा किताब इथे हा ठिकाणी आयोजकांनी ठेवलेला आहे. त्याचा मानकरी सुनील पाटील. चला सुरेश संघ अर्थातच तुमचा प्रतिस्पर्धी संघ अर्थातच जय हनुमंत सोरडे थोडासा का लेट होईना मात्र काही कारणास्तव उपस्थित झालेला आहे. चला सुरेश संघ आणि तसेच अर्थातच जय हनुमंत सोरडे संघ तुम्ही ॲक्च्युली आयोजन मला वाटतं व्ही एस सातमकरशी भेटा आणि काय तुमचा निर्णय असेल ते बोलून घ्या. तो सुरेश संघाला मी विनंती करतोय आणि जय हनुमंत सोरडे संघ बघूया. स्वप्नील वाजंत्री संघाकडून तिसरं वैयक्तिक पहिलं घेऊन स्वप्नील वाजंत्रीचा आजचा जो दिवस आहे तो त्याच्या बाजून दिवस आहे असं काय म्हणायला हरकत नाही. चांगली कामगिरी बघूया. नमित निरकर मात्र आता मोठ्या फरकांचा मारा करावा लागणार आहे. सुंदर असा डिफेन्स मात्र एक धावसंख्या मात्र रोखू शकत नाहीये. एक धावसाने वाढती धावसंख्या होतोय 14 2 बाद 14 काही सातेडे सातेडे जे व्हॉलेंटियर जे खेळाडू आहेत बॅनर चेक करा किंवा जो पट्टा चेक करा किंवा जो झेंडा आहे तो चेक करा. कुठे जर असं काही वाटत नसेल तर चांगल्या ठिकाणी तुम्ही योग्य ठिकाणी लावा. आता आयोजक मात्र येणार आहेत. आता मात्र चेंडू रिव्हर्स वरच्या फटक्यात रिव्हर्सवरचा फटका पहिल्याच मॅच मध्ये खेळत असताना चेतन मोरे सुद्धा अशी मात्र रिव्हर्सवरचा फटका खेळत होता. तोही सुद्धा नाराज करणारा फटका हाही सुद्धा पाहिलं हाही सुद्धा नाराज करणारा फटका असं काहीच नाराज करणारा आणि नाराज करणारं समीकरण थोडंसं का होईना धाव फलक होते 15 काहीच ह्या ठिकाणी जर पाहिलं 15 धावसंख्या ही ह्या खेळपट्टीवर पुरेशी नाही आहे. माझ्या तरी मते मी जर 2-3 दिवसाचा अनुभव घेतो हा पुरेशी नाही आहे. काही हरकत नाही तेवढी त्यांच्यात सुद्धा चांगली गोलंदाजी आहेत. बघूया येणारे 4 चेंडू किंवा 5 चेंडू असतील कशा पद्धतीने हाताळतोय. आता मात्र चेंडू उचली घेणारा चेंडू नमित निरकर याला काही समजत नाही आहे. नमित निरकर याला बॅकफुटवर ठेवणं दोंडकर संघाने थोडासा विचार केला. त्याचं कारण नमित निरकर काहीशी परफॉर्मन्स तर तसा काही कालांतराने ढासळलेला आहे त्याच्याप्रमाणे त्याच्याबरोबर बॅकफुटवर ठेवले आणि तीच कामगिरी मात्र इथं दिसत असताना सलगचे 2 चेंडूमध्ये काहीच परफॉर्मन्स चांगला करत नाही आहे. सुंदर फ्लिप स्विच हिटचा फटका आला या फटक्यात आहे चेंडू शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असणार आहे. सलामीवीर चेतन मोरे खेळत असताना काहीशी कामगिरी थोडीशी काय त्यांची चांगली होत नाहीये. बघूया तेवढा चांगला संघ असा समजावा लागला म्हणा. आता मात्र फ्लिप केलेला चेंडू मात्र नक्कीच सीमारेषेच्या बाहेर असू शकतो कारण आउटफील्ड आणि याचं खेळपट्टी एवढी चांगली खेळपट्टी या चौकार
असतील किंवा जयेश घाग असतील, टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तुमचा जो निर्णय असेल तो पंच कमिटीशी तुम्ही एक करणं जर असेल तर बोलून टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. चला योग्य तो निर्णय देऊन पंच कमिटीला विनंती करतो. नक्कीच आदित्य भोईर असेल योग्य तो निर्णय घेऊन टॉस बॉक्स कडे जायचं आहे. सामन्याला मात्र धोणकार संघ या स्पर्धेत हा थोडासा आव्हान थोडासा का होईना काय हरकत नाही, कमी नाही आहे. कमी या नक्कीच टफ फाईट देणारा हा आव्हान आहे. तर तुम्ही पाहिलं ताडदेवी बस संघाची अवस्था खाली 23 धावा संख्या खर्च केलेली. तो सामना एक हाती सामना मात्र ताडवाडी क्रिकेट संघाने जिंकला होता. पहिला राऊंडचा सामना असा होता. काही हरकत नाही. 27 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे. जर तुम्ही विनायक भगत किंवा स्वप्नील वाजत्रेला स्वस्तात बाद करण्यात यशस्वी ठरलात तर धोणकार संघ ह्या सामन्यात वर्चस्व करू शकतो. अशा पद्धतीची रणनीती तुम्हाला नक्कीच मैदानात आखावी लागणार आहे. तर स्वप्नील आणि विनायक यांची रणनीती मात्र 3 ओव्हरीपर्यंत आपण जर टिकून राहिलो तर सामना आपण या फायनलमध्ये प्रवेश करू शकतो. अशा पद्धतीचा त्यांची रणनीती असणार आहेत. बघा सामन्याला मात्र धोणकार संघ मात्र सज्ज झालेले आहे. त्यांची जी रणनीती त्यांची जी खेळी आहे ती मात्र आता सज्ज करण्यासाठी मात्र ते सज्ज झालेले आहेत. बघूया 27 धाव संख्याचं आव्हान ठेवलेलं आहे. डीजे नाही जवळचा संघ असला तरी हरकत नाही. तुम्ही जर अशा पद्धतीने चुका करत असाल, अशा आउटफिल्डवर चुका करत असाल तर त्याचं काही प्राईजचे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. सामन्याला मात्र सुरुवात होते. एक स्टायलिश फलंदाज अर्थातच विनायक भगत, एक गुणी आणि गुणवंत असा खेळाडू अर्थातच स्वप्नील वाजंत्री आणि विनायक भगत ही जोडी जर फोडण्यात तुम्ही जर यशस्वी ठरला ना धोणकार संघ सामन्यात नक्कीच वर्चस्व तुम्ही करू शकता. अशा पद्धतीची जोडी आहे. चांगली स्टारकास्ट जोडी आहे. बघूया येणारे 18 चेंडू आणि 27 धाव संख्येची गरज. चला चोरडे संघाला विनंती असेल, भालचंद्र म्हणा असेल, काही धर्मेंद्र असेल, काही जयेश घाग थोडीशी विनंती असेल. ठीक आहे, चांगले चांगले तुम्ही खेळाडू आहेत असे ते शब्द किंवा अशा काय असेल तर योग्य नाही आहे लाईव्हच्या ठिकाणी. बॉलर्स नेम नक्कीच सलामीचे सलामीवर आलेले अर्थातच राहुल फलंदाज सुद्धा आले आणि राहुल चौनी दुवा सोपवलेली आहे. 18 चेंडू आणि 27 धाव संख्येची गरज. काहीशी रणनीती नक्की त्यांची सुद्धा. राहुल फलंदाजीमध्ये नाखुश करणारी कामगिरी केलेली आहे. आता गोलंदाजी मात्र त्याच्यावर सोपवलेली आहे. ती कामगिरी चांगली केली. पंचांचा इशारा येतो. सामना मात्र सुरू होतो. 18 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज. पहिला चेंडू सुरेख असा डिफेन्समध्ये चेंडू खेळून काढतोय स्वप्नील वाजंत्री संघाचं खातं आणि वैयक्तिक खातं खोलतोय अर्थातच जय बजरंग वलके संघ. 1 धावसंख्या होते स्कोरबोर्डवर. जय हनुमान सोडे नाणेफेकीचा कॉल देतात आणि क्षेत्ररक्षण स्वीकारतो. बघा जय हनुमान संघाने जो निर्णय दिलेला तो मान्य केलेला आहे. अर्थातच त्यांच्या सुद्धा गुणी खेळाडू आहेत. नक्कीच माझे नक्कीच आवडता खेळाडू आदित्य भोईर. मी थोडंसं विनंती करतो जय हनुमान सोडे संघाला आणि अर्थात सूर्य संघाला थोडंसं बाहेरून जाते. सामना मात्र सुरू आहे. रोमांचक सामना चालू आहे. आता मात्र फ्लिपचा फटक्यामध्ये नक्कीच 4 धावा अशा लिहिलेल्या होत्या का असाच फटका मात्र विनायक भगत यांच्या मार्फत
खुश असणार. नक्कीच इरादे मात्र स्पष्ट केलेला आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. एक आडवा षटकार असा चौकार मारायचा यशस्वी ठरलेला आहे. ते म्हटलं नाही हरकत नाही. सलगचा दुसऱ्या चौकार होते रिव्हर्स शॉट मधून. धाव संख्या होते 13. डीजे ह्या षटकात जवळजवळ 3 चौकार मात्र खर्च केलेला असा महागडा फलंदाज सुद्धा ठरलेला आहे आणि महागडा गोलंदाज सुद्धा ठरलेला आहे. बघूया काही शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असणार आहे. कशा पद्धतीने विनायक खेळतोय. सुंदर चेंडू अशा पद्धतीचा चेंडू होता. नक्कीच स्वप्नील वातांत्री थोडेसे त्याच्यावर नाखूश झालेलं अशा पद्धतीचा हा चेंडू होता. काही हरकत नाही. 6 चेंडू आतापर्यंत स्पेल केले. 6 चेंडू मध्ये 13 धाव संख्या खर्च केले. येणारे 12 चेंडू आणि जर पाहिलं तर 13 धाव संख्याची 14 धाव संख्याची गरज. अर्ध झालंय, अर्ध बाकी आहे. तसंच अर्धी इनिंग झालेली आहे, अर्धी इनिंग बाकी आहे. तसंच अर्ध स्कोर जवळजवळ या स्कोर बोर्डवर लागलेला आहे. जवळ पाहिलं तर 12 चेंडू आणि 14 धाव संख्येची गरज असताना राहुल मात्र काहीसं महागडा ठरत असताना सलगच्या काहीशी रणनीती धोंडकर संघाची थोडीशी वेगळी दिसते. अशा पद्धतीचे विनायक फटकेबाजी करत असताना असं क्षेत्ररक्षण तुम्हाला मात्र सजवावं लागेल. असं काही होत नाही धोंडकर संघाकडून आणि 13 धावसंख्या खर्च करतोय. आता मात्र प्रभुत्व हा एंड जर तुम्ही जर चांगल्या पद्धतीने काढला ना धोंडकर संघाही तर तुम्ही वर्चस्व नक्की ठरू शकतात. कारण हा एंड हा नक्कीच फलंदाजाचा एंड मानला जातो. ह्या एंडला नक्कीच धावसंख्या होत असते. बघूया कशा पद्धतीने रणनीती असणार आहे धोंडकर संघाची. येणारे 12 चेंडू आणि 14 धावसंख्याची गरज. सेमी फायनलची पहिली लढत असणार आहे. अर्थातच क्वालिफायचा हा शेवटचा सामना असणार आहे. जय हनुमान चोरडे विरुद्ध दत्तकृपा सुरुई. मला वाटतं चोरडे संघाला काही होईना. विवेक सातामकर सांगतील. मला वाटतं थोडंसं लेट होईना. 5 रनांची पॅनल्टी दिलेली. ही पॅनल्टी ह्या ग्राउंडवर तुम्ही खेळत असताना ही तुम्हाला नक्कीच लागणार नाही. बघूया सामन्याला होते सुरुवात. 12 चेंडू 14 धावसंख्येची गरज. बघा ना स्वप्नील वाजंत्री तुम्ही जर त्याची कधी कुठेही खेळी बघा संयमी खेळी असतो त्याला ठाऊक आहे. आता हा एंड आला. हा विनायक भगतचा एंड आला आणि विनायक भगत आतापर्यंत ही मैदान गाजवत आलेलं आहे. त्याला मला त्याला स्ट्राईक दिलेली आहे आणि सामना समोरची नक्की मला वाटतं जवळजवळ विनायक याच्याकडे त्यांनी मुभा दिलेली आहे. तर तुम्हाला म्हटलं ना ह्या खेळपट्टीवर तुम्ही जर कधी खेळत असाल की ह्याच्या पुढे खेळत असाल अशी जर तुम्ही चुकी करत असाल चोरडे संघाला हे प्रायश्चित्त मात्र मिळालेलं आहे. 5 रनांची पेनल्टी आयोजकाकडून दिलेली आहे. बघूया पुन्हा एकदा प्रभुत्व अर्थातच विनायक भगत. सुंदर शॉट हा येतोय उत्तुंग असा षटकार. उपसभापती चंद्रकांत मोती दिसतात. तर बसण्याची आपल्याला व्यवस्था केलेली आहे. या पॅव्हलियन बॉक्स मध्ये या. सुंदर असा फटका पुन्हा एकदा जातो जवळ जवळ पाहिलं तर सीमा रेषेच्या बाहेर 4 रनासाठी संतोष
स्कोर, तुम्ही हा फायटिंग स्कोर नव्हता असं काही म्हणायला हरकत नाही आहे. सुंदर असा फटका मात्र काही होईना, काहीसे खराब क्षेत्ररक्षण मानावे लागेल. धोंडकर संघ सामना, तर ऑस्ट्रेलिया संघाचा जर तुम्ही सामना पाहत असाल ना, 50 चेंडूमध्ये 1 धाव असली ना तरी तो सामना ते सोडत नाही, अशी त्यांची कामगिरी. त्या कामगिरीच्या बलावर त्यांचा वर्ल्ड कपचा रेकॉर्ड तुम्ही पाहिलात, एक सुंदर असा रेकॉर्ड. ट्रॉफीवर खरंच ठेवणार असं एक, तुम्ही ट्रॉफीचा फोटो पाठवला तर त्याच्यावर पाय ठेवून ट्रॉफी त्याचा फोटो काढत असतात असं त्याची काम, तसं ते मानत नाही आहेत, पण त्याची कामगिरी मात्र चांगली सुरेख असतो. बघूया पुन्हा एकदा, हा चेंडू मात्र सुरेख चेंडू. तर मला वाटतं मी म्हटलं होतं धोणकार संघाने जर 40 धावसंख्या ठेवल्या असत्या, 40 अबाव जर धावसंख्या ठेवल्या असत्या, हा स्कोर त्यांना सुद्धा फायटिंग स्कोर असू शकला असता. 27 धावसंख्या त्यांच्यासाठी माफक धावसंख्या, अर्थातच फॉर्मात असलेला जय बजरंग वल्के ब संघ आहे, त्यामुळे हा काहीसा असं समीकरण दिसतो आपल्याला. बघूया प्रभुत्व टू स्वप्नील. स्वप्नील याला काही जखडून ठेवले, हा एंड स्वप्नीलचा नाही असं म्हटलं हरकत नाही. स्वप्नीलला काही 2 चेंडूमध्ये सलग निर्धार जातो आणि आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 2 धाव संख्येची गरज. बघा ना, मी म्हटलं होतं मॅच चालू होतानाच म्हटलं होतं 40 45 50 तुम्ही टार्गेट हा सेट करता ना, हा फायटिंग स्कोर नक्कीच हा असता. आता मात्र तुमची रणनीती, तुमची जे क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने जर हातात, गोलंदाजी चांगला योग्य जर गोलंदाज काढला, धोणकर संघ मात्र टफ फाईट या 7 चेंडूमध्ये वल्के संघाला देऊ शकतोय. हे मात्र येणारे आता 6 चेंडू आणि 2 धाव संख्येची गरज. कमॉन डीजे. खेळाडू जर पाहिला धोणकर संघाकडून आवडता खेळाडू जर मला त्यांचं थोडंसं जवळून क्रिकेट माहिती आहे, त्यांच्यावर त्याही जास्त भरणा दिले. सार्थक याच्यावर त्यांना पूर्णपणे तयार केलेला 6 चेंडू आणि 2 धाव संख्येची गरज असताना सार्थक कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय बघूया. काहीसे त्यांचे इरादे धोणकर संघाचे मात्र थोडेसे नाखुश करणारे हे इरादे होते त्यांचे. बघूया येणारे 6 चेंडू आणि 2 धाव संख्येची गरज. सार्थक टू विनायक. बघूया कशा पद्धतीने गोलंदाज. सेमीफायनलची ही पहिली लढत होती, पहिल्या लढतीत असा समीकरण ठेपलंय 6 चेंडू आणि 2 धावा. हा चेंडू एक विजयीश्वर असं म्हणायला हरकत नाही, चांगली फलंदाजी अर्थातच